नमस्कार मित्रांनो, मी अर्चना अलबर, एक शेतकरी कन्या. तर सकाळ धरून भरपूर चक्रा झाल्या घरी. घरून युरियाची गोणी घेऊन ये. एक टायमाला एका मुलाला आणलं, दुसऱ्या टायमाला मुलीला आणलं. 2 युरियाच्या गोण्या आणल्या आणि त्यामध्ये झिंक सल्फेट पण आणलं होतं. तर असे भरपूर कष्ट झाले सकाळ धरून. तर चला सकाळ धरून भरपूर धावपळ झाली आणि त्यानंतर लाईट 2-3 तास लाईट बंद केली होती. तर आता लाईट आली आणि किती काळ भंगार आभाळ कालच्या परवाच्या धरून चाललंय. बिलकुलही पाऊस यायला तयार नाही. आणि 2-3 दिवसापूर्वी पण मी खालच्या शेताला युरिया मारला होता, झिंक सल्फेट मारलं होतं, दोन्ही मिलावट करून. आणि ते काय झालं माहिती का, घाब्यात पडलं का म्हणजे मका भरपूर मोठाली झाली. ही नाही बरं का, खालची मका भरपूर मोठाली झाली. त्यामुळे घाब्यात पडलं ना, घाबा जळतो. म्हणून आज छोटी मका आहे आणि रेन पाईप पण चालू केल्यात. आता सोमवारपासून लाईट परत चेंज होणार आहे, रात्रीचा हप्ता येणार आहे. आणि पावसाचं काय म्हणजे पाऊस काय पडण्याचा जोखा दिसत नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला 10 मिनिटं आपण रेन पाईपावरती पाणी सोडूया म्हणून चालू केलंय. आणि युरिया मारला, युरिया घाब्यात पडला होता. त्याच्यामुळे आता मस्त धुवून निघत आहे. तुम्ही पहा, पाणी इथं चाललेलं आहे, मस्त धुवून निघन. आता 10 मिनिटं चालवणार आहे, भरपूर मिनिटं नाही. 10 मिनिटात धुवून निघन आणि युरिया पण विरघळून जाईन. तर म्हणून पहा, आता आपल्याला आता शिकच 1:30 वाजता मोटर चालू झाले आणि आभाळ बघा किती काळ भंगार चालले. खतरनाक असं वाटतं आता पडन आणि वाहून जाईन सगळं, एवढं चाललंय. पण पाऊस काय पडत नाही. तर चला जाऊ द्या. आता 2 एकराला युरिया मारून घेतलाय, आता 2 एकर भरून घ्यायची. तर चला, सच्चा आहे. बाय बाय.